तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर साकारलं. 22 जानेवारी रोजी याच मंदिरात प्रभू रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभराचं लक्ष या सोहळ्याकडे लागून होतं. जगभरातून अगदी काही निवडक निमंत्रितांनाच या सोहळ्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायला मिळाली, तर दुसरीकडे संपूर्ण देश हा सोहळा प्रसार माध्यमांवर पाहत होता. या सोहळ्यादरम्यान मराठवाडा, विशेष करून बीडमध्ये एकच फोटो व्हायरल झाला. यामध्ये एक व्यक्ती मोदींना संपूर्ण पूजा सांगताना दिसत होती. एवढंच नव्हे तर मोदींना तिलक करण्यापासून ते रामलल्लांचा पूजा विधी पार पडेपर्यंत ही व्यक्ती टीव्ही स्क्रीनवर झळकत होती, तेही मोदींसोबत. तरी व्यक्ती होती बीडच्या छोट्या गावातून अयोध्येपर्यंत पोहोचलेले वेदशास्त्र संपन्न गजानन जोतकर. जगाचं लक्ष लागून असलेल्या रामलल्लांच्या संपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला बीडच्या गजानन जोतकर यांनी. पाहुयात जगभरातील निवडक पुरोहितांमध्ये बीडचे गजानन जोतकरांना रामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात पौरोहित्य करण्याचा मान मिळाला कसा. प्रभू श्रीरामांचा बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी अयोध्येत मोठ्या थाटात पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती यासाठी होती. या सोहळ्यातील मोजक्या पुरोहितांमध्ये बीडचे भूमिपत्र वेदशास्त्र संपन्न गजानन दिलीपराव जोतकर यांचा सहभाग होता. जोतकर यांनी मंत्रोच्चार करण्यासह नरेंद्र मोदी यांना टिळा लावणे व इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. बीड तालुक्यातील कळसंबर सारख्या खेडेगावातील गजानन जोतकरांना मोठा सन्मान मिळाल्यानं बीडची मान उंचावली आहे. गजानन जोतकर हे 12 वर्षांपूर्वी वेदशास्त्र संपन्न झाले. ते सध्या काशी येथे वास्तव्यास असून संस्कृत विषयात PhD करत आहेत. तत्पूर्वी काशी विद्यापीठात वेदशास्त्र पारंगत परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. दरम्यान अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं त्यांना निमंत्रण मिळालं. आम्ही एका खेड्यागावामध्ये राहत होतो आणि त्याच्यानंतर काय झालं, तिथं आम्ही भागवत लावल्यानंतर भागवतकार महाराज आनंद शास्त्री म्हणून यांनी सांगितले की जेव्हा मी ह्याला आनंदीला घेऊन जातो, गेल्यानंतर नवलं तुम्ही न्या त्याची सोय म्हणजे मी त्याला वेधशाळेमध्ये ठेवतो. त्याच्यानंतर तो त्यावेळी 4थीला होता. 4थीचं शिक्षण घेतल्यानंतर तो आळंदीला गेला. 5वी 6वी 7वी 8वी 9वी कळसंबर मध्ये त्याचं जिल्हा परिषदला शिक्षण झालं आणि आळंदीला वेदशास्त्र संपन्न किशोरजी व्यासजी गुरुजींच्या शाळेमध्ये त्याचं वेदशास्त्र संपन्न 6 वर्षाचं झालं. 6 वर्षाचं झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी ह्यांना धुळ्याला घेऊन जातो ह्यांना. मग तिथं धुळ्याला नेल्यानंतर 4 वर्ष त्यांनी धुळ्यामध्ये शिक्षण केलं. शिक्षण केल्यानंतर काय झालं, तिथं कर्मकांड केलं. कर्मकांड शिकल्यानंतर तिथून नंतर अनंत शास्त्रीनं आमच्या मुलाला गजाननला वाराणसीला घेऊन गेले आणि तिथं रानडे गुरु त्यांनी आपले गुरु गणेश द्रविड शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली होकार दिला. त्याप्रमाणे देशातील इतर 121 पुरोहितांचेही नियोजन केले. सोमवारी वेदशास्त्र संपन्न गणेश द्रविड शास्त्री, वेदशास्त्र संपन्न दीक्षित महाराज, वेदशास्त्र संपन्न केशव आयाचित यांच्या आधिपत्याखाली प्रभू रामलल्लांच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठेदरम्यान बीडचे गजानन जोतकर यांचा सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अध्यक्ष महंत नृत्यगोपाल न्यास आदींची यासाठी उपस्थिती होती. सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत गजानन यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. परंतु जेव्हा पूजेला सुरुवात झाली आणि त्याचे थेट प्रक्षेपण दिसू लागले, तेव्हा अनेकांनी गजानन यांना ओळखले. त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. काही लोकांनी त्यांची आई कावेरी आणि वडील दिलीपराव जोतकर यांना माहिती दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की काशी युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे माझं आता 4:30 पावणे 5 ब्राह्मणामध्ये माझी परीक्षा झाली म्हणजे, त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे. त्यावेळेस योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री यांनी त्याचा सत्कार केला. सत्कार केल्यानंतर मग तिथून पुढलं शिक्षण PhD करायला लागला. PhDच्या नंतर PhD 2 वर्षाची कोर्स होता, तो पूर्ण केला त्यांनी. पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये तो पास झाला. पास झाल्यानंतर अयोध्येच्या कार्यक्रमाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली आणि मग त्याच्यामध्ये त्याचा पहिला नंबर लागला होता. त्याच्यानंतर अयोध्येच्या कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी पूर्ण PhD झाली. त्याच्यानंतर झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी संस्कृत मध्ये काही मुलांना शिकवायला सुरुवात केली वेदशास्त्र संपन्न होण्यासाठी.
आता सध्या त्याच्याकडे 12 वर्षाचे 4 आहेत, पुन्हा त्याच्यानंतर 20 वर्षाचे काही मुलं आहेत, पुन्हा 28 वर्षाचे काही आहेत, 32 वर्षाचे काही, 48 वर्षाचे काही मुलं शिकत आहेत त्याच्याकडे आता सध्याच्या काळात. एकदम आम्हाला उत्कृष्ट वाटले आणि आमचं म्हणजे असं वाटलं आम्हाला की आमच्या मुलाचा नंबर लागणार नव्हता पण लागला आणि आम्हाला फार त्याचा आनंद वाटला. त्याच्याबद्दल आम्ही अयोध्यामध्ये जे काही कार्यक्रम सुरू आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो. आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहून आई वडिलांची छाती अभिमानानं फुगली. हा आनंद शब्दात व्यक्त करण्यात येणारा नाही असे कावेरी व दिलीपराव जोतकर यांनी सांगितलंय. एकूणच जर पाहिलं तर या ऐतिहासिक सोहळ्यात गजानन जोतकर यांनी मराठवाड्याचं नावही उंचीवर पोहोचवलं एवढं मात्र खरं. सोमनाथ खताळसह अमेय पाठक, बीड, लोकमत.com.